भावनिक हे बदल घडून येतात. आता शारीरिक बदल तर घडतात, मानसिक बदल पण घडतातच. शारीरिक बदलांमध्ये मुलींमध्ये स्तनांची वाढ म्हणा किंवा जननेंद्रिय, काखेंमध्ये केसांची वाढ, उंचीमध्ये वाढ, चेहऱ्यावर पिंपल्स येणे, नितंब, कंबर यांचे साईजमध्ये वाढ. या वयातच मासिक पाळीला सुरुवात होते. थोडेसे वजन वाढ, स्किनमध्ये, हेअरमध्ये वाढ, त्यांच्यामध्ये ग्लो येणं, एक विलक्षण चैतन्य, एनर्जी येणं, ह्या गोष्टी दिसून येतात. आणि मुलांमध्ये सुद्धा वजन वाढणं, थोडंसं उंचीमध्ये अचानक वाढ होणं, अंडकोश आहे, जननेंद्रिय आहे, याच्यामध्ये वाढ होणं, काखेत मिशिरड फुटणं म्हणतो ना आपण तसं, दाढी, ह्याचे केस यायला सुरुवात होतात. स्वरयंत्राची वाढ होऊन त्याच्या आवाजामध्येही बदल होतो. चेहऱ्यावर, मानेवर, पाठीवरही मुलांना काय काय वेळेला मुरमा येतात. तर शरीराबरोबर ना मानसिक आणि भावनिक बदल सुद्धा दिसून येतात. नेहमी या मुलांना अनेक प्रश्न पडत असतात. मोठी माणसं असं का वागतात? आपल्या मनासारखं आपल्याला का वागू देत नाही? आपल्याला जे करायचं आहे, ते त्यांना का पटत नाही? असे आई-वडील आपल्याला सारखं आता तू लहान नाही राहिलेली, मोठी झाली आहेस, असं का म्हणतात? त्यामुळे ना बाल्यावस्थात असताना पालकांबरोबर जी भावनिक जवळीक असते ना, ती हळू कमी व्हायला लागते. आणि मोठ्यांशी मग कसं, मोठ्यांशी आपण बघा मुलं ह्या वयात व्यक्त होत नाहीत, कमी बोलतात. लवकर म्हणजे किंबहुना मोठ्यांशी बोलणं कमी आणि मतभेद चालू होतात. मुलं थोडीशी दुरावल्यासारखी वाटतात, दुरावल्यासारखी वागतात आणि काही गोष्टी पण शेअर करत नाहीत. त्यांच्या मित्र-मैत्रिणींच्या सहवासात रमणे, तर मित्र-मैत्रिणींच्या गोष्टी, त्यांच्या सवयी त्यांना आवडायला लागतात. पालकांचे सततचे सल्ले ज्यांना आपण चांगल्या ह्यानेच म्हणत असतो, पण त्यांना आवडत नाहीत. त्यांना नकोसे वाटतात. काही थोडंसं कधी कुतूहल म्हणा किंवा आकर्षण म्हणून एखादं व्यसन सुद्धा लागू शकते. मुला-मुलींमध्ये एकमेकांचं आकर्षण वाटून भावनिक गुंतवणूक सुद्धा ह्या वयामध्ये होऊ शकते. मुलं वयात येत असताना त्यांच्या वागण्यात, स्वभावात, त्यांच्यात होणारे बदल हे त्यांच्या पालकांनी समजून घेतलं पाहिजे. कारण अशा वेळी ना, साधारणतः पालकांचं न ऐकणं, थोडासा हट्टी स्वभाव, त्यामुळे आपली मुलं बिघडतायत असं पालकांना वाटतं, नक्कीच वाटतं. कारण त्यांच्या स्वभावातला आक्रमकपणा, ह्या गोष्टी दिसून येतात. त्यांच्या खाण्यापिण्याकडे त्यांचं दुर्लक्ष म्हणजे सकस आहार खाण्यापुढे दुर्लक्ष होते. मुलं-मुली थोडंसं खाण्याबाबतीत चुजी व्हायला लागतात. घरचं खाण्याऐवजी बाहेरचं फास्ट फूड आहे, जंक फूड आहे, यांच्याकडे त्यांचं लक्ष असतं. त्यांचं ते हवं असतं जास्त. वयात येणाऱ्या मुलींचे बघा, सतत स्वतःचे कपडे, स्वतःची लुक्स, नंतर नटणं, सवरणं, मुरडणं, दागिने याकडे त्यांचा जास्त कल असतो. सोशल मीडिया, मोबाईल, टीव्ही यांचा अतिवापर याच्यामुळे त्यांच्या वागण्या बोलण्यात सुद्धा फरक जाणून येतो.